आपल्या मुलांकडून कसे काम करून घ्यायचे। बऱ्याचशा आईंची कंप्लेंट असते, मुलं फक्त खेळतात आणि पसारा करून ठेवतात। मग या गोष्टी करून बघा। आपल्या मुलांना दिवसभरामध्ये काय काय खेळायला आवडतं ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवून तुम्ही त्यांना त्या सगळ्या गोष्टी करू द्या। त्या गोष्टीमध्ये ते खेळतात कमी आणि पसारा जास्त करतात। पसारा होऊ दे, तो पसारा ही त्यांनाच आवरायला सांगायचा, ती ही सवय आपणच त्यांना लावायची। आपली मुले बास्केटमधली सगळी खेळणी बाहेर काढतात आणि पूर्ण घरभर खेळत बसतात। त्यावेळी त्यांना सांगायचं, थांब, तू खेळणी खेळू नकोस, तू पूर्ण पसारा करतो आणि नंतर मलाच आवरायला लागतं। मग मुलं म्हणतील, नाही मम्मा मला खेळू दे, मग हट्ट करतील। म्हणायचं, ठीक आहे तू खेळ, पण नंतर तूच भरून ठेवायचे। मुलं म्हणत, हा ठीक आहे, पण नंतर ते काही भरत नाही, आपलंच करावं लागतं। हीच गोष्ट तुम्हाला 2 ते 3 वेळा करायची आहे। मुलांना सांगायचं, नाही बाळा तू नाही खेळायचं, तू खूप पसारा करतो आणि मला नंतर हेल्प करत नाही, नंतर माझे अजून काम वाढते आणि तू मला हेल्प करत नाही। मग अशा वेळी मुलांना समजतं की आपण मम्माला हेल्प केली पाहिजे। तशीच मुले किचनमध्ये येतात आणि म्हणतात, मम्मा मला खूप बोर होते, मग मी काय करू। अशा वेळी त्यांना सांगायचं, मला हेल्प करशील। ते अगदी आनंदाने तयार होतात आणि खरंच हेल्प करतात। मुले तेच खेळणे खेळून खूप बोर होतात, त्यांना आपली कामं करायला सुद्धा खूप आवडतात। मग त्यांना एक जबाबदारी द्यायची, त्यांच्यासमोर झाडे लावायची, त्यांना गार्डनिंग शिकवायचं किंवा त्यांना सांगायचं, हे एक झाड तुझं, त्याची तू सर्व काळजी घ्यायची, त्याला पाणी द्यायचं आणि खरंच ती खूप छान काळजी घेतात आणि खूप खुश राहतात। तसेच त्यांना किचनमधले हे छोटे छोटे कामं सांगायची, म्हणजे ते आपल्याला त्रास देत नाही आणि ते खुश होऊन छोटी छोटी कामं अगदी खूप छान पद्धतीने पूर्ण करतात। तुम्ही त्यांना फूड पॅकेट त्यांच्या जागेवर ठेवायला सांगू शकता किंवा फ्रीजमधलं सामान भाज्या लावायला सांगू शकता। तुम्ही मुलांना घर झाडायला लावू शकता, घर मॉपने पुसायला लावू शकता, त्याच्यातही ते खूप आनंद घेतात आणि खूप छान पद्धतीने ते काम करतात। त्यानंतर तुम्ही मुलांना जेवायला दिल्यावरती मुलांना सांगा की तुझं जेवण झाल्यावर तुझं ताट आणि प्लेट तू किचन वाट्यावरती ठेव। सुरुवातीला ऐकत नाही, पण एकदा दोनदा तीनदा सांगितल्यावर ते ऐकतात। पण त्याआधी तुम्ही मुलांना सांगायचं आहे की ही सर्व कामं करण्यासाठी तुझी मम्मा आहे। तुला सगळ्यात आधी खूप अभ्यास करायचा आहे, खूप खेळायचा आहे आणि त्यानंतर तू मला थोडीशी हेल्प करू शकतो। आता तुम्ही म्हणाल, ही कामं सर्व मुलींची आहेत, ती मुलांनी का करावी आणि का शिकवायची। तर या आधीची दुनिया वेगळी होती, पण आताची दुनिया इक्वल दुनिया आहे। आताच्या समाजामध्ये मुलं आणि मुली समान आहेत। आता मुलीही जॉब करतात, स्वावलंबी आहेत, त्याही पैसे कमावतात। मग त्यामुळे कामंही आता दोघांना वाटून करावी लागतात। त्यामुळे आता मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळी कामे दोघांना समान वाटून घ्यावी लागणार आहेत। आता तुम्ही म्हणाल, मुले आता लहान आहेत, मोठी झाल्यावरती कामे करतील, पण हे संस्कार आहेत, हे काम नाही, ही जबाबदारी आहे स्वतःची कामे स्वतः कशी करायची हे शिकवण्याची।